अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला ठाण्यातून अटक करण्यात आली आहे। बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराचा 9 तास ठाण्यातील वेगवेगळ्या खाडीकिनारी पोलीस शोध घेत होते। खाडीकिनारी असलेल्या कांदळवनांमध्ये कोल्हे तसेच हिंस्त्र प्राण्यांचा वावर असतो, त्यामुळे कांदळवनाच्या या जंगलात हल्लेखोर लपला असावा असा सुतरामही संशय पोलिसांना नव्हता। त्यामुळे खाडीकिनारी भागात शोध घेणारे पोलीस कांदळवनांच्या दिशेने गेले नव्हते। मात्र हल्लेखोराने काही काळासाठी आपला मोबाईल फोन सुरू केला आणि पोलिसांना कांदळवनाच्या जंगलातील मानवी वावराच्या हालचाली निदर्शनास आल्या। त्यानंतर हिरानंदानी इस्टेट परिसरातील दाट कांदळवनाच्या जंगलात पोलिसांनी शोध घेतला। अभिनेता सैफ अली खान याच्या घरामध्ये शिरून एकाने चाकू हल्ला केला होता। गेल्या 3 दिवसांपासून मुंबई पोलीस त्याचा शोध घेत होते। काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं होतं। त्याचा चेहरा हल्लेखोराशी मिळता जुळता होता, परंतु तो आरोपी नसल्याने पोलिसांनी त्याला सोडून दिलं। त्यानंतर पुन्हा CCTVच्या चित्रीकरणाआधारे पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला होता। दरम्यान घोडबंदर येथील हिरानंदानी इस्टेट भागात असलेल्या एका कामगाराच्या छावणीमध्ये तो लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानंतर मुंबई आणि ठाण्यातील कासरवाडी पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली, परंतु छावणीमध्ये तो आढळून आला नाही। पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्याचा तपास सुरू केला। त्यावेळेस तो इथल्या कांदळवनामध्ये असल्याचं पोलिसांना समजलं होतं आणि मध्यरात्री पोलिसांनी त्याला अटक केली। ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ 250 रुपयांची घडणावळ सोने, चांदी, हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स, आईस फॅक्टरी, तलावपाळी, स्टेशन रोड, ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स।